बर्ड फ्लूची दहशत अद्यापही संपली नाही। तोच अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात कोंबड्यांमध्ये अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे। मुंडगाव परिसरात शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये अचानक कोंबड्या आणि काही पक्ष्यांचे मृत्यू होत आहेत। यामुळे कुक्कुटपालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्रशासनाने त्वरित लक्ष घालून याचे निदान करण्याची मागणी होत आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। अकोट तालुक्यातील मुंडगाव परिसरात अचानक कोंबड्यांच्या मृत्यू होण्याच्या घटना समोर आल्या। पोल्ट्री व्यावसायिकांच्या मते कोंबड्यांना ताप येत असून काही तासातच त्यांचा मृत्यू होत आहे। हा कोणता आजार आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही। त्यामुळे या भागातील पोल्ट्री व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शमशेर खा मनसूर खा काय मुळगावचा राहणारा काय तालुका अकोट जिल्हा अकोला काय माझ्याजवळ 100 मुर्गी होत्या काय त्याच्यातल्या ते कशा मेल्या काय मेल्या ते काही सांगून नाही राहिलो। रोजचे 10 15 फेकून राहिलो। पुरे खलास झाल्या काय कायच्यानं झाल्या ते माहीत नाही आम्हाला काय आम्ही तो पस्तवून राहिलो। इतकं वागून काही फायदा नाही झाला आमचा। मी बखान पठाण मुंडगाव येथे राहणारा तालुका अकोट जिल्हा अकोला। माझा गावरान कोंबडीचा फार्म आहे आणि काही दिवसापासून काही अज्ञात रोगानं माझे जवळपास 90% कोंबड्या मरण पावल्या। तरी एक मी गरीब कास्तकार असून माझा व्यवसाय फक्त कोंबडी पालनाचाच आहे। त्याच्यावरच माझा परिवाराचा उदरनिर्वाह आहे। म्हणून मी सरकारला विनंती करतो, महाराष्ट्र शासनाला, की त्यांनी याच्यावर लक्ष द्यावा आणि आमच्या गरीब कास्तकारांची आर्थिक मदत करावी। कोंबड्यांचा हा अज्ञात आजार बर्ड फ्लू आहे की काहीतरी वेगळंच याचा तपास होणं अत्यंत गरजेचं आहे। जर लवकरच यावर नियंत्रण मिळवलं नाही तर संपूर्ण कुक्कुटपालन उद्योग अडचणीत येऊ शकतो। नागरिक आणि पोल्ट्री फार्म व्यावसायिक प्रशासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून आहेत। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।